ते आपला ओला उबर रॅपिडो इन ड्राईव्ह कंपनीचे जे ॲपचा बिझनेस चालवते कारला, सनोज सक्सेना ज्याने आत्महत्या केली त्याने 15 ते 20 दिवसाच्या नंतर मध्ये काही बिझनेस केला नाही. कारण एकच आहे, हे जे रेट देत होते ना ओला उबर रॅपिडो इन ड्राईव्ह कंपनी, ते रिक्षापेक्षा कमी आहे. कारण कारची प्राइस ते 8 लाखच्या वर किंवा 14 लाखच्या वर आहे. लोनवर कर्ज घेऊन घेतलेलं आहे. 500 रुपये LTT, 700 रुपये आपले मुंबई एअरपोर्ट किंवा 800 रुपयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे आम्हाला परवडत नाही साहेब. आम्हाला काय जे CNGचे चार्ज आहे ना त्यांच्या पेक्षा जास्त आहे. ते सुरुवातीला ते आम्हाला लॉलीपॉप चुरून देते की आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये ॲडव्हर्टाईज करते, 1 लाख रुपये तो कमची कमाईची हे चान्स आहे, तुम्ही कार टाका आणि EMI मध्ये ते कर्ज घेऊन करते. सगे भाई हैं, उनके भाई ने आज अपनी ज़िंदगी खो दी है और वो हमारे साथ में चालक मालक हैं और बहुत ही दर्द आज हम लोग को महसूस हो रही है। उनके पास एम्बुलेंस में लाने तक के लिए उनके पास पैसे नहीं थे। एक भाई ने 1000 रुपये उनको मदद की, तभी उन्होंने यहाँ लाए उनकी बॉडी को पोस्टमार्टम के लिए। तो इतनी हालत गंभीर है कि उनका घर चलना, परिवार चलना बहुत ही मुश्किल हो गया है आज। मुझको अफसोस यही बात के लिए सर, इसके आगे कुछ भी नहीं होना चाहिए, कम से कम इतना मिले कि उसका घर चले। उसका घर चलेगा कोई कभी नहीं कदम उठाएगा। तो आज मेरा भाई गया है, कल दूसरा भाई नहीं जाना चाहिए। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांचे। सध्या आज आम्ही नालासोपारा पूर्व नागिनदास सरकारी रुग्णालयामध्ये उपस्थित आहोत। आमच्या बरोबर हे तमाम इकडचे जे उबेर ओला चालक आहे, जे आज इकडे त्यांचा एक बंधू त्यांनी आत्महत्या केलेली आहे। कारण की उबेर ओलाचा धंदा दिवस न दिवस कमी दरामध्ये चालत होता। आता त्या संदर्भात सर्व इकडचे ओला उबेर मालक चालक संघटनाचे तसेच सर्व ड्रायव्हर बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांनी ललकार दिलेले महाराष्ट्र शासनचे जे आपले परिवहनचे मंत्री प्रताप सर नाईक यांना पण आवाहन केलेलं आहे। तर पुढे वाटचाली आम्ही कशी करणार त्या सर्व संदर्भात आम्ही यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू। आपल्या जोडीला अध्यक्ष काय सांगणार सर? आपल्या जो व्यक्तीने आज ड्रायव्हर होता सरोज सक्सेना करून त्यांनी आत्महत्या केलेली, काय रिझन होता, काय कारण होता? रिझन एकच आहे, ते आपला ओला उबर रॅपिडो इन ड्राईव्ह कंपनीचे जे ॲपचा बिझनेस चालवते कारला, सनोज सक्सेना ज्याने आत्महत्या केली त्याने 15 ते 20 दिवसाच्या नंतर मध्ये काही बिझनेस केला नाही। कारण एकच आहे, हे जे रेट देत होते ना ओला उबर रॅपिडो इन ड्राईव्ह कंपनी, ते रिक्षापेक्षा कमी आहे। कारण कारची प्राइस ते 8 लाखच्या वर किंवा 14 लाखच्या वर आहे। लोनवर कर्ज घेऊन घेतलेलं आहे। तो त्यांचा जे CNGचा चार्ज आहे ना 5 ते 6 रुपये प्रत्येक किलोमीटर आम्हाला हे होते ते, आणि ट्रॅफिकमध्ये कधी कधी 7 होते। पण ते जे रेट देते ना आपल्याला ते नालासोपारा किंवा विरार, ते 500 रुपये LTT, 700 रुपये आपले मुंबई एअरपोर्ट किंवा 800 रुपयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ते आम्हाला परवडत नाही साहेब। आम्हाला काय जे CNGचे चार्ज आहे ना त्यांच्या पेक्षा जास्त आहे। एक त्यावेळेला ओला कंपनी मोठ्या प्रमाणात होती, भरपूर ड्रायव्हर बंधू आज तुमचे उत्तर प्रदेशहून इकडे चालक ड्रायव्हर करत होते आणि त्यांनी त्याचं घर चालवतात त्या संदर्भात। तर आज वेळ का आली का ड्रायव्हर एक तुमचा रेट कमी झाला? बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलले। 2008 मध्ये ते आपली मेरू कंपनी पहिला रेडिओ टॅक्सी आली होती, त्यावेळी ते विलासराव देशमुख चीफ मिनिस्टर होते आपले आणि नीरज गुप्ता मॅनेजिंग डायरेक्टर होते। त्यावेळी आम्ही पहिला ते रेडिओ टॅक्सी चालू होतं जी ते इंग्रजीमध्ये होते GPS। कारण आमचे शिक्षण लहानपणाला आम्ही इकडेच आहे, आम्ही उत्तर प्रदेशवरून आलेला आहे। पण आमचा काय ते जन्म आमचा इकडेच आहे, 2-3 पिढी झाली माझी। पण काही लोक कधी कधी नवीन येते ड्रायव्हर, 2-3-4 वर्ष आता झाला फक्त। ते कोणी काश्मीर ते कन्याकुमारी, ते प्रांत वेगळे प्रांतात, वेगळे महाराष्ट्राचे जिल्ह्यात, ते कोकण, रत्नागिरी किंवा मुंबई, नाशिक, आपले पालघर, औरंगाबाद असे येते आणि आपला पोट भरायला इकडे कर्ज घेऊन ते गाडी टाकतात। कारण ते सुरुवातीला ते आम्हाला लॉलीपॉप चुरून देते की आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये ॲडव्हर्टाईज करते, 1 लाख रुपये तो कमची कमाईची हे चान्स आहे, तुम्ही कार टाका आणि EMI मध्ये ते कर्ज घेऊन करते। कोणी काय आपले बायकोचं ते जेवर आहे ना ते तो कर्ज घेऊन त्याने दुकानाला ठेवून आणि व्याजला रुपये घेऊन आणि ते EMI डाऊन पेमेंट टाकते 2.5 लाख किंवा 3 लाख आणि RTOच्या 50,000 रुपयाचा ते ऑलरेडी कर्जमध्ये आहे। नेहमी प्रत्येक महिन्याचा जे EMI आहे मिनिमम 18 ते 20-25 असा आहे, ज्यांच्या जे आहे कोणाच्या 4 वर्षाचा आहे, कोणाच्या 5 वर्षाचा आहे। आणि सुरुवातीच्या फक्त 2-3 महिना चांगला बिझनेस देते आणि नंतर ते बिझनेस देत नाही, ते बिझनेस मध्ये देत नाही। प्रॉब्लेम चालू झालेला, रेटचा दर कमी झाला, रेटच्या ते 6 महिने झाले साहेब, 6 महिने कंटिन्यूस आम्ही का त्रास एवढे घेतले, ते आमच्या डोक्याच्या वर गेला।
आमच्याकडे पैसे भेटत नाही, फक्त गाडी चालवते. काही लोकांना गाडी चालवत नाही कारण त्यांचा रेट एवढे कमी भेटते. रिक्षापेक्षा कमी. विरार अर्नाला ते आपला छत्रपती शिवाजी महाराजच्या 700 रुपयामध्ये आर्टिका भेटते. आर्टिकाचा प्राइस दाखवते आम्हाला. तर ऐका साहेब, तुम्ही 800-900 रुपये 800-900 रुपये CNGचा चार्ज यायला जायला होत आहे. मला नाही तिकडे भाडा भेटला तरी 800 रुपयाचा CNG जाते. तो आम्ही ऑलरेडी लॉसमध्ये ते भाडा घेत नाही आणि बिझनेस करू शकत नाही. त्या कारणात त्याने पण तसाच केला की 15 ते 20 दिवस ते बिझनेस करू शकणार नाही आणि त्यांच्याकडे पैसे डिप्रेशनमध्ये गेला. 15-20 दिवस झाला, 2-3 दिवस आंदोलनमध्ये गेला आणि पोट भरायला ते जेवण नाही, पैसे नाही, EMIचा ते बँकाचा कर्ज, हे डिप्रेशनमध्ये जाऊन त्याने असा आत्महत्या केला. तो पुढे तुम्ही वाटचाली कशी करणार? तुमची संघटना चालक मालक लोक कशा प्रकारे करणार? आता आम्ही शांततात ते आंदोलन केला होता, पण आता आम्ही जे आपला हे शांतपूर्ण आंदोलन आहे तो आपले महाराष्ट्र सरकार लगेच याला न्याय द्यायला पाहिजे आणि ओला उबर रॅपिडो इन ड्राईव्हचे कंपनीच्या रेट जे आहे ना, त्यांची आमची गाडीचं जे कॉस्ट आहे, CNGचं प्राइस यांच्या एक समोर ठेवून आणि हे उचित दरानं आम्हाला भाडा भेटायला पाहिजे असा कायदा काढा किंवा या सरकारला विनंती आहे. सरकार भारतीय जनता पार्टीची हिंदूची सरकार आहे, राज्यात गृहमंत्री सर्व आपलेच आहे, तर त्याही वेळ का आली तुम्हाला आंदोलन करायची? तुम्ही त्यांना काही निरोप दिला होता का आमदारांना? इकडचे स्थानिक आमदार असो किंवा मीरा भाईंदरचे आमदार असो. आम्ही डायरेक्टली महाराष्ट्र ते मंत्रालयामध्ये आपले जे प्रदेश परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक साहेबांना असा दिलेला आहे अर्जी. त्याने स्वीकार केलेली आहे आणि त्याने आम्ही लोकांना बोलले की आम्ही करून देणार. ते पण आम्हाला डेट नाही दिले किंवा रेटचा हे नाही फिक्स केला, फक्त बोलले आहे. ते 2 दिवसामध्ये जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये एक आमचा चालक सुसाईड केला, आत्महत्या केला. ते आम्हाला दुसऱ्या चालकांना असा नको पाहिजे, म्हणून आम्हाला लगेच न्याय पाहिजे आणि त्या परिवाराला तुम्ही सहकार्य करा आणि ओला उबर कंपनी रॅपिडो इन ड्राईव्ह हे सगळ्यांना एक उचित दर करायला बोला किंवा नाही करते तर यांना बायकॉट करा, यांचा लायसन्स रद्द करून मुंबईच्या बाहेर काढा. बघितलं त्यांचं म्हणणं आहे का मुंबईच्या बाहेर काय जशा प्रकारे ओला उबेरचा दर कमी होत चाललाय त्याप्रमाणे लोकांचं घरात ते जगणार कसं, काय करणार, त्यासाठी सर्वांनी आंदोलन घेतलंय. त्यासाठी एकाच व्यक्तीचा जीव गेलेला आहे. अजून लोक है क्या कहोगे? फिलहाल आपके एक भाई ने अभी आत्महत्या कर लिया है, आगे आप क्या करोगे? आप भी ड्राइवर हो क्या? और जिस प्रकार से दर कम हो गया उसके विषय में क्या कहना चाहिए? सर, मैं विनोद कुमार माझी, चालक मालक संगठन नाला सुपारा वसई विरार शहर से. हमारे ये भाई साहब हैं जो जिनके सगे भाई हैं, उनके भाई ने आज अपनी ज़िंदगी खो दी है और वो हमारे साथ में चालक मालक हैं और बहुत ही दर्द आज हम लोग को महसूस हो रही है. हम लोग आज 4-5 दिन से. कितने लोग थे उनके घर में? उनके घर में उनकी एक बेटी थी, 2 बेटी थी और एक बेटा था, उनकी वाइफ थी और उनके भाई है. उनके पास एम्बुलेंस में लाने तक के लिए उनके पास पैसे नहीं थे. एक भाई ने 1000 रुपये उनको मदद की, तभी उन्होंने यहाँ लाए उनकी बॉडी को पोस्टमार्टम के लिए. तो इतनी हालत गंभीर है कि उनका घर चलना, परिवार चलना बहुत ही मुश्किल हो गया है. आज हमारी ओला के चालक मालक जितने भी रेट को लेकर के आज धरना प्रदर्शन आज़ाद मैदान में किए थे, लेकिन उसकी कोई भी सुनवाई नहीं हुई है. हम महाराष्ट्र सरकार से हाथ जोड़कर विनम्र निवेदन करते हैं कि हमारे जितने भी चालक मालक समाज हैं ओला उबर रैपिडो इन ड्राइव के, उनको न्याय मिले. और नहीं किया तो सरकार नहीं, की बातें नहीं सुनी तो नहीं किया तो हम अभी चक्का जाम करेंगे, धरना प्रदर्शन करेंगे, रोड को जाम करेंगे. बस इतना ही हो सकता है. सरकार अपनी होने के बाद भी आपको ये करना पड़ता है. मत दिया आप लोगों ने. हाँ जी, हम लोग ने जनता पार्टी को जिताया. जी, हम लोग ने जिताया उनको. बहुत ही अच्छी बात आपने सवाल किया, लेकिन आज भी हमको मदद नहीं मिल रही है, हमारे ड्राइवर चालक समाज को नहीं मिल रही है. और हमारे एक ये भाई साहब हैं, इन्होंने भी आज करीबन 4-5 महीना पहले इन्होंने एक चूहे की जो दवाई आती है जहर, उन्होंने ये खा ली थी. इनको इसी हॉस्पिटल में मैंने लेकर के एडमिट किया और इनकी मैंने इलाज करवाया, मैंने इनके सही किया. ओला उबर का दर्द इतना महसूस हो रही है, इतना तकलीफ हो रही है कि ये बताएंगे कि सर आपने क्या कारण था सुसाइड करने आपने अटेम्प्ट किया था, क्या कारण था? वही एक्चुअली क्या है, अभी ओला उबर का एक्चुअली क्या, हमारा अभी घर पे भी इतना खर्चा है, बीवी बच्चे हैं, अभी उसमें समझो हमारा खर्चा कैसे चलेगा, इसके लिए आपने सुसाइड कर दिया. हाँ. जीवन से बड़ा पैसा है क्या? नहीं, ये बात तो सही है आपका. तो जीवन खत्म, परिवार क्या करेगा? सही बात. बिना पैसे के आज के समय में जीवन नहीं चलता है.
बट जब इतनी तंगी आ जाएगी कि मतलब कि खाने के लिए नहीं होगा घर में, तो इंसान अपना दुख रोएगा, किससे रोएगा? 20 बच्चों के सामने रोएगा तो कहेगा कि बाप हमारा हो कि हमको खिला नहीं पा रहा है। तो उसके बाद एक ही ऑप्शन बचता कि मेहनत कर रहा हूँ तो मैं खिलाऊंगा, चोरी नहीं करूँगा। आज आपके घर के परिसर की हालत क्या? मेरी परिसर की हालत ये है कि मतलब उनके पास इतना नहीं है कि वो गाड़ी लेके एम्बुलेंस करके कहीं ले जा सकें, लेकिन ये हमारे यूनियन, हमारे जो ड्राइवर भाई हैं, ये सब एक होके इन्होंने सारी मदद करी है हमारी। इनका शुक्रिया अदा करता हूँ इस बात के लिए। चलो सब लोग खड़े तो हैं इस बात के लिए, क्योंकि जब किसी के पास खाने के लिए नहीं तो वो इतना बड़ा कदम उठा के उसके पास मरने के लिए कहाँ से आएगा उसके बाद? तो आज वो मरा है, मेरा भाई मर गया है। ये तो मेरे सब अपने भाई हैं, लेकिन कहने मतलब मेरा सगा भाई मरा है। मुझको अफसोस इस बात के लिए सर, इसके आगे कुछ भी नहीं होना चाहिए। कम से कम इतना मिले कि उसका घर चले। उसका घर चलेगा तो कभी नहीं कदम उठाएगा। तो आज मेरा भाई गया है, कल दूसरा भाई नहीं जाना चाहिए। बहुत बड़ी बात कही इन्होंने। आज मेरा भाई गया है पर किसी और का भाई नहीं जाना चाहिए। जिस प्रकार से अब लोग आगे आकर आवाज उठा रहे हैं कि हर जगह हर बार सरकार इनकी बातें नहीं सुनी जा रही है। कहीं ना कहीं राज्य में हमारी सरकार है, केंद्र में हमारी सरकार है, तो भी ये सब हिंदू भाई अब त्रस्त है। फिलहाल जिस प्रकार से मृतक की मौत हो चुकी है, मृतक अब 35 साल का था, उनके परिवार में 3 बच्चे थे, एक बीवी थी और भाई सभी थे, पर अब उनका घर किस प्रकार से चलेगा? ओला उबेर आने वाले समय में इन सभी भाइयों की बातें सुनेगी क्या? सरकार इनकी बातों को मद्देनजर रखती है क्या? ये सभी देखने वाली बात होगी। जिस प्रकार से लोग आवाज उठा रहे हैं, पैसा कम हो रहा है, अगर इतना ही पैसा दो जितना हमारा घर चले, उससे भी ये सहमत है। इस प्रकार का आगे कंपनी निर्णय लेगी क्या? ये सभी बातों को हम आप तक पहुंचाते रहेंगे। अब तक के लिए इतना ही। हर पल की अपडेट हमारे थिंकिंग ऑफ न्यूज़ चैनल के माध्यम से हम आप तक पहुंचाते रहेंगे। नमस्कार।